आज आपण हाय डिस्ट्रॅक्शन कल्चर बद्दल बोलणार आहोत की तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की तुमचा फोन तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो आणि ते कसं तर तुमच्या हेल्थवर किंवा कामावर जे तुम्ही फोकस करू शकत नाही तो तुमच्या मायक्रो हॅबिट्स ओळखतो. तुम्ही कधी फोन अनलॉक करताय, किती वेळाने तो फोन पाहिला जातोय, हातामध्ये किती वेळाने उचलला जाते, कुठल्या ॲपवर थांबवता, हे सगळं तो ट्रॅक करतो. आणि तुम्हाला कधी बोर्डरोम येतो, कधी अँझायटी येते, त्याला सगळं माहिती असतं. यामध्ये आपलं माइंड कमजोर नाहीये, ते फक्त सतत पूल केलं जाते. ज्यावेळेस आपण रील्स, मीम्स, अलर्ट्स, व्हायब्रेशन्स जे काही पाहतो त्यामुळे आपण कामाला बसतो आणि लगेच डिस्ट्रॅक्ट होतो. आणि यामधूनच मला आज तुम्हाला सांगायचं आहे की 5 मिनिटाचा वेळ द्या की ज्यावेळेस तुम्ही लक्षात येईल तुमच्या की तुम्ही कधी स्क्रीनमध्ये हरवलेले आहात आणि खूप वेळ मोबाईलमध्ये अडकलो आहोत. याचं कारण आपला लो फोकस नाही आहे, हा एक हाय डिस्ट्रॅक्शनचा टाइम आहे. तर माइंडफुलनेस मध्ये नक्कीच तुमचं मन पुन्हा घराकडे बोलवण्याची कला आहे. तर चला तर मग आताच करून पाहूया ते कसं. तर काही वेळ शांत बसायचंय, तुमचे पाय जमिनीवर ठेवा, एक खोल श्वास घ्या आणि सोडा. तुमचा श्वास हा तुमच्या अटेन्शनचा परतीचा रस्ता आहे. आज एकच गोष्ट लक्षात ठेवा की डिस्ट्रॅक्शन दिसलं की त्याला दूर ढकलायचं नाही, फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. यामुळे फोकस नाही वाढत पण तुमचं मन नक्कीच स्वच्छ आणि एनर्जेटिक राहायला तुम्हाला मदत होणार आहे. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.